नमस्कार मैत्रिणींनो, तुमची सुनेत्रा या तुमच्या सगळ्यांच्या चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तुम्ही म्हणाल ताई काही कंटिन्यू व्हिडिओ करत नाही, पण असू दे, आषाढी एकादशी आलेली आहे आणि त्या निमित्तानं उपायांचा एक सुंदर व्हिडिओ आज तुमच्या बरोबर या चॅनेलवर शेअर करत आहे। आषाढी एकादशी या दिवशीपासून चातुर्मास चालू होतो, म्हणजेच भगवान विष्णू शेष निद्रेवर जातात आणि भगवान विष्णू शेषनिद्रेवर जाताना भगवान महादेव यांच्या हातामध्ये आपला सगळा लेखाजोखा म्हणजे आपल्या सगळ्यांचं सगळं काही भगवान महादेवांच्या हातामध्ये सोपवून स्वतः शेषनिद्रेवर जातात। हा एकच कालावधी असतो जेव्हा भगवान विष्णू 4 महिन्याच्या शेषनिद्रेवर जातात आणि याच दिवशी म्हणजे आषाढी एकादशी दिवशी हा उपवास करणं किंवा या दिवशी विविध उपाय करणं, सेवा करणं याला खूप जास्त महत्त्व आहे। त्यातलेच काही हळदीचे उपाय आज आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच पद्धतीने आपले इंडियन मॉम सुनेत्रा हे चॅनेल जर तुम्हाला रिकमेंड होत नसेल तर त्याही चॅनेलवर नक्की जावा, सर्च करा इंडियन मॉम सुनेत्रा, तुम्हाला आपले चॅनेल मिळून जाईल। आता हळद ही का बरं महत्वाची आहे तर ती भगवान विष्णूंना, माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय अशी ही हळद आहे आणि कोणत्याही एकादशीला आणि खास करून आषाढी एकादशीला जर चिमूटभर हळदीचे 4-5 उपाय तुम्ही कराल तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या आयुष्यामध्ये किती प्रगती होतीये। कारण हळद ही गुरुग्रहाची, जशी भगवान नारायणांना हळद आवडते तशी गुरुग्रहाची सुद्धा, गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी हळदीचा जास्तीत जास्त वापर केला जातो। तर सुरुवात करूया सकाळी उठल्यापासून। सर्वप्रथम सकाळी उठल्या उठल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येकाच्या चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे पाण्याने आंघोळ करायची आहे। बऱ्याच वेळा काय होतं, चिमूटभर हळद पाण्यात घातली की ती संपूर्ण पाण्यात विरघळते आणि शेवटचे 1 तांब्या पाणी आपण कधीच आंघोळीला वापरत नाही। यासाठी काय करावं, हळदीची एक बरणी नेहमी बाथरूम मध्ये ठेवावी, जी चांगली स्वच्छ दळलेली हळद असेल किंवा चांगल्या क्वालिटीची हळद असेल आणि शेवटचा किंवा पहिला नाही, शक्यतो 2-3 तांब्यामध्ये आपण ती चिमूटभर हळद घालायची आणि ते संपूर्ण पाणी अंगावर घ्यायचं। म्हणजे गुरुग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला मदत होते आणि गुरुग्रहाची जी काही तुमच्या आयुष्यामध्ये गरज आहे, जसं की प्रगती होणे, पैसा मिळणे, तुम्हाला नोकरी मिळणे, तुमच्या व्यवसायात वाढ होणे, या सगळ्यासाठी गुरुग्रह खूप उपयोगाचा आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे गुरूंच्या प्राप्तीसाठी म्हणजे महाराजांच्या प्राप्तीसाठी सुद्धा गुरुग्रह स्ट्रॉंग असणे, आपले गुरु स्ट्रॉंग असणे हे खूप महत्त्वाचे आहे। जसं आपण सेवा करतो तसे हे उपाय आहेत। हळदीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा एकादशी दिवशी उठल्या उठल्या चिमूटभर हळद घालायची आहे। मुलांच्या, पतीच्या, घरात जेवढे मेंबर्स आहेत त्या सगळ्यांच्या पाण्यामध्ये हळद आपल्याला आठवणीने घालायची आहे। उपाय नंबर 2 तो म्हणजे नंतर तुळशीला पाणी या दिवशी घालत नाहीत, बरोबर आहे, एकादशी आहे त्यामुळे तुळशीला पाणी घालत नाहीत। म्हणून काय करावे, एका तांब्याभर पाण्यात हळद घ्यावी। सूर्य तर आत्ता नाहीये त्यामुळे सूर्याला अर्घ्य आपण घालू शकत नाही, त्या दिशेला घातला तरी हरकत नाही आणि हे पाणी अंगणामध्ये शिंपडावे। त्यामुळे सुद्धा लक्ष्मी येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि आपला गुरु स्ट्रॉंग होतो। हे झाल्यानंतर उपाय नंबर 3 म्हणजे हळदीच्या लेपनाने म्हणजे हळदीचे लेपन करून आषाढी एकादशीला उंबरा सजवावा। उंबरा हा शुचिर्भूत असावा, उंबरा स्वच्छ धुतलेला असावा, फरशीचं कापड कधीही उंबऱ्याला वापरू नये आणि वापरतच असाल तर ते धुतलेले असावे। म्हणजे संपूर्ण फरशी झाल्यावर शेवट उंबरठा कधीही पुसू नये, तर सगळ्यात आधी उंबरा पुसावा आणि बाहेरून आतल्या दिशेला यावे, म्हणजे उंबरा स्वच्छ पुसला जातो। तर उपाय नंबर 3 होता हळदीचे लेपन। कसे करायचे, पाणी, गोमूत्र, हळद आणि तुमच्याकडे असेल तर चंदन पावडर, नसेल तर या 2 वस्तू सुद्धा पुरेशा होतात। गंगाजल असेल तर 1-2 थेंब नक्की घाला, कारण त्यामुळे काय होतं, निगेटिव्हिटी घरात येत नाही। उपाय नंबर 4 आपला दरवाजा स्वच्छ पुसून त्यावर हळदीचे स्वस्तिक आणि त्याच्या कडेला 2 रेषा, मध्ये 4 बिंदू काढाव्यात। हा 4 नंबरचा उपाय सुद्धा इतका प्रभावी आहे की तुम्ही त्याचे हळूहळू रिझल्ट बघाल। ते
कोरडं झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी ते पुसावं, नवीन काढावं. हे तुम्ही नियमित जरी केलं, लेपन रोज नाही केलं तरी चालेल, कारण उंबऱ्याची पूजा ही आठवड्यातून एकदा केली तरी चालते, दररोज केली तरी चालते, पण लेपन करण्याची गरज नाही. आता ह्याच्याही पुढचा उपाय म्हणजे जेव्हा आपण देवपूजेला बसणार आहोत, या दिवशी देवांना स्नान घालताना 1 चमचाभर पाण्यात थोडी थोडी हळद घालून प्रत्येक देवांना स्नान घालायचं आहे. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, महाराज असतील किंवा आपले विष्णू लक्ष्मीची मूर्ती असेल, बाळकृष्ण असेल, या सगळ्यांना आपल्याला हळदीच्या पाण्याने स्नान घालायचे आहे. त्यानंतर आपण जे कृष्ण भगवानांना म्हणजे विष्णू भगवानांना जी तुळस अर्पण करणार आहोत, त्या सगळ्या तुळशीच्या पानावर हळदीचं पाणी शिंपडावं, किंवा दुसरा उपाय म्हणजे त्या प्रत्येक तुळशीच्या पानाला हळदीचा टिळा लावावा. यामुळे सुद्धा गुरुप्राप्ती होते आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात. आता शेवटचा उपाय, पण जबरदस्त उपाय, थोडंसं केशर घ्यायचं आहे. केशरमध्ये दूध किंवा पाणी घालून ठेवायचे, अगदी थोडं बरं का. त्यानंतर ते कालवायचं चमच्यातच आणि या बोटाने, आपल्या तर्जनीने भगवान विष्णू किंवा कृष्ण त्यांना लावायचा टिळा आणि जेवढं बोटाला उरेल तेवढाच आपल्याला लावून घ्यायचा. हेच बोट मग त्या केशरमध्ये पुन्हा बुडवून जिभेवर लावावं आणि इथं लावावं. हा उपाय तर इतका जबरदस्त आहे, इतके रिझल्ट आहे त्या उपायाचे, की तुम्ही बघाल की तुमची आर्थिक उत्पन्न वाढेल आणि तुमची परिस्थिती सुधारू लागेल. कसे वाटले उपाय नक्की सांगा. किती खर्च आहे सांगा. एक शेवटचा केशर सोडला तर काहीच खर्च नाही. आणि केशर सुद्धा जर मी स्वतः आणते की नाही, तर 300 रुपयाचं केशर मला 3-4 महिने जातं. त्यामुळं महिन्याला 100 रुपये खर्च करायला खरंच हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे नक्की लिहा.